होता, कारण बिग बॉस मध्ये जे प्लॅन करून जातात ते खूप मोठे मूर्ख असतात. गेल्यावर सगळ्यांनी जसं मला ऍक्सेप्ट केलं, हे मी मराठी भाषी नाहीये हे मला कधीच जाणवलं नाही त्या घरात, आणि कधीच मला वेगळं नाही केलंय. हो, मी स्ट्रॉंग प्लेअर आहे, मी डोक्याने खेळतोय म्हणून मला वेगळं केलंय आणि कॉम्पिटिशन समजलंय. कुठेतरी असं वाटत होतं की ज्यांच्या बरोबर मी नाती बनवतो तोच जातो, आणि त्याच्या बरोबर आहेत म्हणून जातायत का, मी अनलक्की आहे का, माझ्या नात्यांमुळे जातायत का. तर खूप एकटेपणा वाटायचा, एकटा कोपऱ्यात बसायचो, स्वतःशी बोलायचो की काय होतंय, एवढं स्ट्रॉंग गेम खेळतोयस, डोक्याने खेळतोयस, पण लोक का तुला. कारण मी इथून गेम खेळलो आणि इथून नाती बनवली. मला वाटतं माझ्या आयुष्यात जे काय घडतंय ना, ते आई कुठेतरी वरून बसून काय चक्री फिरवतीये. फिरवते. कारण नाहीतर एक दगडीचा मुलगा जो भांडी घासून वडापाव खायचा, तो इथपर्यंत पोहोचला कसा हो. तर दीपाली ताई खूप प्रयत्न करत होती रुचिताला तुझ्यापासून लांब ठेवण्याचा, आणि तेव्हाच राखी आली तर ती म्हणाली की तो मुलींचा टिश्यू सारखा वापर करतो मला ती असे. खूप, मी स्वतः बोलतो, मला ती खूप आवडते, तिला मी आवडतो. दोन लोक एकमेकांना आवडतात तर त्यांच्या मध्ये काहीतरी घाणच व्हावं का, काय लफडाच हवं का का. तन्वी फेक वागते, तन्वी मुखवटे घेऊन वागते, हे सुद्धा महाराष्ट्र बोलते. आणि हे सगळ्यात पहिला तू बोलला होतास की तन्वी एक कॅरेक्टर पकडून चालते. काय बोलशील? त्याला सगळ्यांनी स्टार बनवून ठेवलं. बिग बॉसच्या घरात काय ना, की सगळे इक्वल आहेत. नाही, तू ठाम राहा, तुझ्या बाबाने तुला बरोबर शिकवलंय. पण माझ्या आईने मला शिकवले की दुश्मनीने माणुसकीमध्ये माणुसकी मोठी. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठी 6 खूप गाजलं, आणि ते गाजवण्यामागचं जे कारण होतं ते आपल्यासोबत आहे विशाल कोटियन. विशाल, खूप खूप स्वागत आहे. कसा आहेस? जय महाराष्ट्र. खूप मजेत यार, खूप बरं वाटतंय बाहेर येऊन, आणि खूप हलकं हलकं वाटतंय केस कापून. खरं लुक चेंज झालाय. खरं तर काय काय केलंस आल्यापासून? अरे लुक चेंज नाही झाला, असंच गेलो होतो घराच्या आत. ते 100 दिवसात केस वाढलेले. हा. तर काय केलं, खूप खाल्लं. पिझ्झा आणि आमरस आणि फलुदा आणि चिकन, आणि धुरंधर बघितलं, धुरंधर रिव्हेंज सेकंड पार्ट बघितलं. मी खूप मोठा रणवीर सिंग फॅन आहे, म्हणून धुरंधर जाऊन बघितलं, खूप आवडलं. वाव. पण बिग बॉस मराठी, खरं तर बिग बॉस हिंदी तू केलंयस, पण बिग बॉस मराठी हे करावंसं का वाटलं विशालला? एक स्वप्न होतं जे पूर्ण करायचं होतं यार. बिग बॉस हिंदीमध्ये कोविड झालं आणि मला परत घरात जाता आलं नाही, आणि ते जर्नी अधुरी राहिली माझी. ते पूर्ण करायचं होतं, म्हणूनच बिग बॉस मराठीमध्ये आलो. फक्त स्वप्न पूर्ण करायचं आणि ट्रॉफी जिंकायचं फोकस होतं. आणि 100 दिवसाची जर्नी केल्यानंतर एवढं प्रेम भेटलं, महाराष्ट्र एवढं प्रेम देतंय, तर आता खूप बरं वाटतंय. मला अपेक्षाच नव्हती की महाराष्ट्र एवढं प्रेम देणार आहे. तर खूप 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 मजा आली. वाव. पण काही ठरवून गेला होतास की असं वागेन किंवा असं काही करेन, किंवा काही गेम प्लॅन्स, काही स्ट्रॅटेजी, आणि ते घडलंय की नाही घडलंय? अजिबात प्लॅन नाही करत होता, कारण बिग बॉस मध्ये जे प्लॅन करून जातात ते खूप मोठे मूर्ख असतात. असं मला वाटतं, की कारण बिग बॉस गेम चेंज करतं, आणि ते बिग बॉस पेक्षा जास्त गेम कोणालाच कळत नाही, आणि ते जे गेम खेळतात ते कोणी खेळू शकत नाही. तर बिग बॉस मध्ये प्लॅन करून जायचंच नाही. हा, आत गेल्यानंतर असं वाटलं की नंबर गेम साठी एक ग्रुप असावं. असं आत गेल्यानंतर टास्क मध्ये मला असं वाटलं, आणि म्हणूनच मी एक ग्रुप बनवलं. आणि ते ग्रुप पण मी फक्त ठरवलं, ग्रुप बनलं आपोआप. आपोआप 5 लोक. कारण मला जर बनवायचं असेल तर राकेश, दीपाली आणि सोनाली, जे मला ओळखत होते त्यांच्याबरोबर बनवलं असतं, आणि ते स्ट्रॉंग पण होते. पण मी मी फक्त ठरवलं, आणि हे 5 लोक, रोशन, राधा, अनुश्री, रुचिता आणि मी एकत्र आलो, आणि ते ऑर्गॅनिक होतं. ते फक्त एका फॅमिली सारखे एकमेकांच्या भरोसावर आले, आणि म्हणून एवढं स्ट्रॉंग ग्रुप बनलं, आणि म्हणून त्याचं नाव मी टोळी ठेवलं. नक्कीच. पण सुरू म्हणजे नंतर तर टोळी बनली आणि खूप छान मैत्री, आम्ही हे सगळं पाहिलं, यावर तर आपण बोलूच. पण जेव्हा तू घरात गेलास, तेव्हा कुठेतरी असं वाटत होतं का की सगळे मला आपल्यापेक्षा वेगळं समजतायत, कारण मी एक मराठी भाषिक नव्हतो, थोडं दुर्लक्षित होतंय आपल्याकडे, असं जाणवत होतं? नाही, नाही. जेव्हा मी आत गेलो होतो ना, तेव्हा असं मला वाटलेलं की असं होणार. पण हं. तसं काहीच झालं नाही. मराठी माणूस जो असतो त्याच्या मनात खूप प्रेम असतं, खूप आपुलकी असते. हे मला माहीत होतं, कारण मी महाराष्ट्राचाच आहे. माझा जन्म इथे झालाय. मी नेहमी बोलतो की माझी जन्मभूमी, माझी कर्मभूमी. मी जन्माने महाराष्ट्रीयन, कर्माने महाराष्ट्रीयन, मनाने महाराष्ट्रीयन, आणि नेहमी बोललोय प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये. तर मला थोडं असं वाटलं होतं की मी आत जाईन आणि सगळे वेगळे आहेत, तर मला कसं ऍक्सेप्ट करणार, हे हे
होतं माझ्या डोक्यात. पण आत गेल्यावर सगळ्यांनी जसं मला ॲक्सेप्ट केलं, हे मी मराठी भाषी नाहीये, हे मला कधीच जाणवलं नाही त्या घरात आणि कधीच मला वेगळं नाही केलंय. हो, मी स्ट्राँग प्लेयर आहे, मी डोक्याने खेळतोय म्हणून मला वेगळं केलंय आणि कॉम्पिटिशन समजलंय. पण मी मराठी भाषी नाही त्याचं काहीच डिफरन्स नव्हता आणि गेममध्ये कधीच ते जाणवलं नाही मला आणि म्हणून एकदम डंकेच्या चोटावर खेळलो. नक्कीच. पण टोळीतला एक-एक सदस्य जसा बाहेर पडत गेला विशाल, आम्हाला तू एकटा पडताना जाणवलास आणि जेव्हा एक दिवस रात्री तू पहाटे उठून स्विमिंग पूल शेजारी बसून रडला होतास, तेव्हा सगळेच खूप भावुक झाले होते. काय वाटत होतं त्यावेळी? किती एकटेपणा वाटत होता? मला स्टार्टिंगपासून खूप एकटेपणा वाटत होता कारण एक-एक करून टोळीचेच सगळे गेले. मग मी एकटा झालो. मग मी परत टोळी बनवली. परत टोळीचे गेले. मग मी कधी कुठेतरी असं वाटत होतं, की ज्यांच्याबरोबर मी नाती बनवतो तोच जातो आणि त्याच्यामध्ये माझं काहीच कॉन्ट्रिब्युशन नाही. मी कधीच कोणाचा फायदा नाही उठवला. इनफॅक्ट मी स्वतःची उमेदवारी दिली आहे. रोशनला किंवा अनुश्रीला किंवा रुचिताला स्वतःची उमेदवारी, कॅप्टन्सीची उमेदवारी दिली आहे. कॅप्टन्सी त्या घरात सगळ्यात मोठी अचीव्हमेंट आहे आणि मी स्वतःची उमेदवारी त्यांना दिली आहे म्हणून मी 10व्या आठवड्यात जाऊन कॅप्टन बनलोय. पण एक-एक लोकं गेली तेव्हा असं कुठेतरी वाटलं, की माझ्या बरोबर आहेत म्हणून जातायत का? मी अनलकी आहे का? माझ्या नात्यांमुळे जातायत का? तर खूप एकटेपणा वाटायचा. एकटा कोपऱ्यात बसायचो, स्वतःशी बोलायचो, की काय होतंय? एवढं स्ट्रॉंग गेम खेळतोयस, डोक्याने खेळतोयस, पण लोकं का तुला कारण मी इथून गेम खेळलो आणि इथून नाती बनवली. आणि इथून जे नाती बनतात ना, ते खरी असतात आणि जेव्हा ते जात होतं, तर मी कुठेतरी तुटायचो. मग परत बोलायचो, की नाही ब्रिंग इट ऑन. मी हारणार नाही, मी हारणार नाही. काही केलं. परत टोळी बनवली, परत टोळीचेच लोकं गेली आणि शेवटी जेव्हा मला शिक्षा झाली आणि माझे हात-पाय बांधून मला उमेदवारी टास्क नाही, नॉमिनेशन नाही, काहीच नाही, टास्क करूच शकत नाही असं बोललं. तिकीट टू फायनल टास्क करू शकत नाही असे बोलले. तेव्हा कुठेतरी मला खूप वाईट वाटलं. मी तुटलो आणि ते आउटबर्स्ट होतो जेव्हा मी पाण्यात गेलो. त्या रात्री झोपच आली नाही आणि असं वाटत होतं, की आता पुढे करणार काय? दिसणार कसं? करणार काय या गेममध्ये? आणि ते एक आउटबर्स्ट होतं, की मी चूक केली आहे, पण एवढी मोठी शिक्षा देऊन मला हात गेम खेळवतायत. ते मनाला लागत होतं आणि टोळीच्या सर्वांची आणि माझं लहानपणापासून एक सवय आहे, की जेव्हा काही नाही होत, मी आईशी बोलतो. हां. आता पण फोटो आई नाहीच आहे, पण आता कुठे प्रॉब्लेम झाला तरी मी आईच्या फोटो मागे कडे बघून बोलतो आणि मला वाटतं माझ्या आयुष्यात जे काय घडतंय ना, ते आई कुठेतरी वरून बसून काय चक्री फिरवतीये. फिरवते. कारण नाहीतर एक दगडी चालचा मुलगा, जो भांडी घासून वडापाव खायचा, तो इथपर्यंत पोहोचला कसा हो? झिरोतून हिरो झाला कसा? ते आई कुठेतरी चक्री फिरवतीये आणि त्या दिवशी रात्री पण तेच करत होतो. आईशी बोलत होतो आणि बाहेर कसं दिसलं माहीत नाही. कारण मला मला तुझे जर फॅन्स फार इमोशनल झाले होते त्यावेळी. मला जर चॉईस दिला असता तर ते मी टेलिकास्टच नाही केलं असतं. कारण माझा वीक मोमेंट होता तो. पण जे झालं ते झालं. नक्कीच. पण जसं तू म्हणाला, की तुझ्यासोबतचे एक-एक बाहेर पडत होते आणि मग तू अनुश्री आणि दीपाली समोर अजगराची गोष्ट सांगितलीस. ती गोष्ट दीपालीने आज जाऊन राकेशला सांगितली आणि ती म्हणाली, की "तूच अजगर आहेस." ती काय गोष्ट होती आणि ती तुला बोलली ती नंतर? हे एक मी डिस्कव्हरी वर पाहिलेलं, की असं एक मी डिस्कव्हरी आणि ॲनिमल प्लॅनेट खूप पाहतो. तर त्याच्यामध्ये एक स्टोरी आलेली, की एक लहान अजगरचा एका चायनामध्ये कुठेतरी हाँगकाँगमध्ये सॉरी एका माणसाने त्याला वाढवलं आणि तो अजगर मोठा झाला आणि रोज त्याला लपेटून झोपत होता त्याच्याबरोबर आणि त्याने तो व्हिडिओज बनवत होता आणि एकदा ते एक डॉक्टरने त्याला व्हेजिटेरियन ते व्हेजिटेरियनने त्याला फोन केला आणि सांगितलं तू त्याच्याबरोबर झोपू नकोस आणि त्याला देऊन टाक गव्हर्नमेंटला किंवा झूला आणि त्याला विचारलं नाही नाही हा तर मला काहीच नाही करणार बोलतो नाही नाही तो जो तुला लपेटतोय ना तो तुला मेजर करतोय की तू केवढा मोठा आहे जो तो तुझ्या पायापर्यंत जेव्हा तो पोहोचणार तो तुला खाऊन टाकणार तर हे गोष्ट सांगत होतो आणि त्याच्यामधला अजगर जर दीपालीला मी वाटलो तर ठीक आहे माझं गेम जे बघतायत माझे प्रेक्षक जे आहेत त्यांना माहित आहे की मी अजगर नाही मी ते शिवजीच्या गळातलं कोबरा आहे जो नेहमी त्यांची सगळ्यांची रक्षा करतो आणि मी तसंच स्टोरीची रक्षा केलेली दीपाली काय बोलली ती तिचं मत आहे राकेश काय बोला त्यांचं मत मी त्यांच्याबद्दल का विचार करू पण मी नेहमी टोळीची रक्षा केली आहे टोळीच्या लोकांना उमेदवारी दिली आहे आणि
मी त्यांचा फायदा कसा उठवणार, काय केलं मी त्यांचा फायदा उठवण्यासाठी, एक इन्स्टन्स तरी सांगा. काहीच नाही. मी स्वतःची उमेदवारी त्यांना दिली आणि त्यांना माहिती येते टोळीचे लोक कधीच नाही बोलणारे आणि बाहेरचे लोक काय बोलतात आम्हाला नाही फरक पडत. दीपाली ताईलाच धरून आहे की जेव्हा तुझी आणि रुचिताची मैत्री बनत होती आणि ती जास्तीत जास्त घट्ट होत होती आणि बाहेरून असं दिसत होतं किंवा घरातल्यांना असं दिसत होतं की तुमच्यात आता काहीतरी घडतंय, प्रेम घडतंय, तर दीपाली ताई खूप प्रयत्न करत होती रुचिताला तुझ्यापासून लांब ठेवण्याचा. आणि तेव्हाच राखी आली तर ती म्हणाली की तो मुलींचा टिश्यू सारखा वापर करतो, असे काय म्हणू आरोप जेव्हा टेलिव्हिजनवर होतात, रियालिटी शो मध्ये होतात, तर आता तुला ती संधी आहे ते खोडून काढण्यासाठी. नाही नाही, राखी जेव्हा ती बोलली होती, पहिला राखीबद्दल बोलूया कारण ती माझी मैत्रीण आहे खूप. तर राखी जेव्हा बोलली होती तेव्हा ते मला चुगलीत दाखवलं होतं आणि मी राखीला जाऊन बोललो की एक काम कर ना, तू एक मुलगी आण, मला दाखव जिचा मी फायदा उठवलाय, किंवा की कुठल्याही मुलीला टिश्यू पेपर सारखं यूज केलं हे माझ्याबद्दल वाईट नाही, हे मुलींबद्दल वाईट है ना, ते तिला समजलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे की आजकालच्या जे मुली आहेत ना, ते त्यांचा फायदा कोणी उठवू शकत नाही. ते खूप स्ट्रॉंग आहेत आणि ते आता मुली नाही, ते इक्वल आहेत. ठीक आहे. तर जेव्हा राखी बोलली तेव्हा मी राखीला मी तिच्या समोर लोकांसमोर रिॲक्ट केलं असतं, तिला वाईट बोललो असतो, पण ती माझी मैत्रीण आहे, ते माझा गेम नाहीये. तिला एकटं नेलं आणि मी तिला बोललो की तू बोलतेस ते मुलींबद्दल वाईट वाटतंय आणि तुला जर एक मुलगी अशी भेटली किंवा तू ओळखते जे घरात येऊन बोलली की हा विशालने माझा फायदा उठवला आहे, तर मी हा गेम इथेच सोडून जाणार, अशी कोणी मुलगी आहे का? तर ती बोलली नाही नाही, मी रागावली होती आणि रागात मी काही बोलते. बोललो हा, रागात तू काही बोलते पण मुलींबद्दल असं माझ्याबद्दल बोल, दुसऱ्या मुलींबद्दल असं बोलू नकोस. आणि मी तिथे क्लिअर केलं आणि त्याच्यानंतर ती कधीच नाही बोलली असं माझ्याबद्दल काही. आणि दीपाली रुचिताला जे बोलत होती, मग काय ना, माझा आणि रुचिताचं काय लव लफडा होऊच शकत नाही. ती 15 वर्ष लहान आहे. मी स्वतः बोलतो मला ती खूप आवडते, तिला मी आवडतो. दोन लोक एकमेकांना आवडतात तर त्यांच्या मध्ये काहीतरी घाणच व्हावं का, काय लफडाच हवं का? का ट्रस्ट पण असू शकतो यार, खूप असं मैत्री असते. आणि करणने मला आठवत नाही, करण किंवा आर्मीने सांगितलेलं की तुम्ही दोघं असताना असं वाटतं डिअर जिंदगी चालू आहे, शाहरुख खान आलिया भटला समजवतोय. आणि तसंच होतं ते काही. आणि बाहेर ही तसंच राहणार आहे. एक एक दोस्ती आहे, एक भरोश्याची मैत्री आहे. आता दीपाली तिला काय बोलली का, बहुतेक तिला तोडायचं होतं, टोळी तोडायचं होतं. मी हे पण नाही बोलणार की दीपाली काय घाणेरडं विचार करत नाही. दीपाली चांगली, आज मला दीपालीची ओळख आहे, ती कशी आहे. तिला ते मोमेंट भेटलं असेल टोळी तोडायची, आणि ते ठीक आहे. गेम मध्ये तिने जर टोळीला तोडण्याची खूप प्रयत्न केले, ते अनुश्रीची पण बोलली आहे, रोशनशी पण बोलली आहे, रुचिताशी पण बोलली आहे, पण कोणी तुटलं का? नाही तुटलं. तर माझा गेम आहे की कोणी तुटलं नाही आणि मी जास्त सक्सेसफुल झालो या गेम मध्ये. बाकी रुचिता आणि मी तसेच राहणार. खूप सुंदर मैत्री आहे आणि आय विल ऑलवेज टेक केअर ऑफ. रुचिताच नाही, अनुश्रीचं, रोशनचं, टोळीची, घराच्या प्रत्येक मेंबरचं, राधाचं. पण टोळीचं थोडं जास्त, कारण ते मला इथे थोडं जास्त आहेत. नक्कीच. पण तन्वी आता खरं तर जिंकली आहे, पण पहिल्यांदा असं होतंय की विनरला घेऊन ना सगळीकडे नाराजी पसरवली जाते आणि अनुश्री आणि तुझं नाव फार सोशल मीडियावर सुद्धा घेतलं जातंय की आमचे विनर हे आहेत. आणि पण तन्वी जिंकली आहे. काय सांगशील तू? आणि तन्वी फेक वागते, तन्वी मुखवटे घेऊन वागते, हे सुद्धा महाराष्ट्र बोलते. आणि हे सगळ्यात पहिला तू बोलला होतास की तन्वी एक कॅरेक्टर पकडून चालते. काय बोलशील? तन्वी जिंकली. ऑल द बेस्ट. तिचे सारे स्वप्न पूर्ण व्हावे. तिचे पण बाबा नाही आहेत, तिची आईने तिच्यासाठी आणि तन्वीने स्वतःसाठी खूप स्वप्न बघितले. तिचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावेत. बिग बॉस ती जिंकली आहे, खूप खूप कौतुक आहे मला तिचं. आणि मला काहीच कोणाबद्दल राग द्वेष काहीच नाहीये. आणि तन्वी फेक वागत होती, एक कॅरेक्टर पकडून चालत होती असं मला वाटतं. हे माझं ऑब्झर्वेशन आहे, अनुश्रीचं ऑब्झर्वेशन आहे. आम्ही त्या घरात राहिलोय. हे राईट आहे की रॉंग आहे ते प्रेक्षक ठरवतील. माझं जे ऑब्झर्वेशन आहे, मी डंके की चोट पर तोंडावर सांगणार आहे की मला असं वाटतं की ते एक कॅरेक्टर पकडून, तिने बिग बॉस खूप बघितलंय म्हणून ती एक कॅरेक्टर पकडून
पूर्ण वागत होती. पण जिंकली तर जिंकली. ते तिच्यासाठी वर्क केलं तर वर्क केलं. मी हे कधीच बोलणार नाही की ती डिझर्विंग विनर नाही. नाही, ती जो विनर आहे तो आहे. त्याचा सन्मान माझ्यासाठी आहे. पण मला हे पण माहिती आहे की कोणीही विनर असू दे, हा सीझन विशाल कोचेंचा सीझन आहे. ते माझं हक्काचं आहे आणि मी त्याची मेहनत केली आहे आणि मी ते घेणारच. नक्कीच. याच्यात अहंकार नाही आहे, गर्व आहे, अभिमान आहे. मेहनत केली आहे. जे मी चूक करतो ते तुम्हाला मला बोलता ना की तू चूक केली आहे, हे तुला शिक्षा व्हायला पाहिजे, तू अग्रेशन दाखवलंय. तर जेव्हा लोक बोलतात की हा सीझन तुझा आहे, तर ते पण मी एक्सेप्ट करतो. चूक एक्सेप्ट केली, आता कौतुक पण एक्सेप्ट करतो. हा सीझन जेव्हा कोणी बिग बॉसचा कोणी कुठे दिसेल ना या सीझनचा, तर लोक त्याला बघून बोलले, अरे तो विशाल कोटेच्या सीझन मध्ये होता ना. आणि तेच माझी जीत आहे. वा, नक्कीच. पण राकेश बद्दल विचारायचंय विशाल, की राकेश बद्दल एक डोक्यात मनात आधीपासूनच एक राग होता का? कारण खूप सुरुवातीला तू तन्वीला म्हणाला होतास की तुम्ही उगाच त्याला हिरो बनवून ठेवताय आणि मग ते नंतर तर राग निघालाच. तर काय राग होता तो? त्यात राकेशची काय चूक नव्हती. इनिशियली काय होत होतं, कारण तो खूप फेमस आहे. तो मराठीमध्ये खूप फेमस आहे आणि हे तर त्याला सगळ्यांनी स्टार बनवून ठेवलं. बिग बॉसच्या घरात काय आहे ना, की सगळे इक्वल आहेत इक्वल. माझ्यासाठी. तर राकेशला तो काहीच नाही करायचा आणि त्याला स्टार बनवून ठेवलेलं सगळ्यांनी. तर ते राग राकेशच्या ऑपोजिट नव्हतं. ते राग राकेशच्या वर नव्हतं. बाकी लोकांवर होतं, की त्याला इक्वल ट्रीट का नाही करत तुम्ही? तुम्ही त्याच्यासाठी सगळं करता, टास्कमध्ये त्याचं ऐकता, सगळं त्याचं करता. तुम्ही स्वतः मागे जाताय, पण त्याला वर ठेवतोय. आणि तो मला बोलायचा की मी मुलींमागे खेळतोय. मी तर नेहमी फ्रंट फुटवर खेळलोय, नेहमी बोललोय की मी दुश्मनला खाली नाही वर घेऊन ठोकतो. तर पण तो त्याला लोकांच्या आज ओंकार त्याच्याबद्दल काय बोलतोय त्याच्या इंटरव्ह्यूज मध्ये बघा. कारण राकेश तसं बॅकफुटवर ठेवून त्यांना पुढे करून खेळायचा, तो त्याचा गेम आहे. ठीक आहे. म्हणून माझा राग राकेशवर कमी कारण बाकी लोक काय गोट्या खेळायला आलेत का? ते काय ऐकतायत त्याचा गेम असू दे, तो पुढे जातोय. पण बाकी लोक जे ऐकतायत त्यांच्यावर माझा राग होता की तुम्ही त्याचं काय ऐकताय. आणि राकेश आणि माझं तो माझ्याबद्दल मागे बोलायचा, मी त्याच्याबद्दल मागे बोलायचो. पण राग एकमेकांवर कधी निघाला नाही. आणि मी खूप वेळा प्रयत्न केला त्याला भिडायचं, वन ऑन वन बोलायचं, पण तो नेहमी पळायचा. म्हणून मी त्याला राकेश बापट, राकेश भित्रट पण बोलत होतो. तर पळायचा इथे तिथे. तो माणूस तसा आहे, तो सॉफ्ट माणूस आहे, त्याला वादविवाद आवडत नाही. तशी पर्सनॅलिटी तशी आहे. आय एक्सेप्ट इट. पण माझ्या आत ते राग भरत गेलं. ते 10 आठवड्याचं राग एकदा निघालं. अग्रेशनला मी जस्टिफाय नाही करणार आहे. हिंसा, अग्रेशन प्रत्येक सिच्युएशन मध्ये चुकीचंच आहे आणि त्याच्यानेच मी शिकलोय आणि एवढं शांतने असं झालं. जे मी झालोय ना आज, ते बिग बॉसने मला घडवलंय आणि मला खूप खूप आभार आहे बिग बॉसचं, महाराष्ट्रातील जनतेचं, की मी एवढं खुश आणि रिलॅक्स्ड आहे आता. नक्कीच. तर ते अग्रेशन त्यात तिकडे निघालं आणि ते 10 आठवड्याचं अग्रेशन होतं ज्या त्याच्यावर निघाला. आणि बाहेर येऊन मला त्याच्याबद्दल खूप प्रेम आहे, रिस्पेक्ट आहे, की 25 वर्ष तो पण काम करतोय यार माझ्यापेक्षा मोठ्या. कुठे बाहेर भेटला तर मी जाईन आणि मिठी मारेन, माझ्यापेक्षा मोठा आहे. मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की आय विल वॉक अप टू हिम अँड हग हिम. आणि त्याचं काम मला खूप आवडते. दुश्मनी गेम मध्ये होतं ती सोडली, अग्रेशन जे बिल्डअप झालेलं ते काढलं, शिक्षा घेतली आणि पुढे झालो. नक्कीच. पण जेव्हा टॉप 3 मध्ये तुम्ही तिघं होता, तेव्हा सगळे घरातील तुमचे सदस्य बाहेर बसले होते. ते म्हणत होते, की राकेश बाहेर येईल आणि टॉप 2 मध्ये तू असशील. मेजॉरिटी तुझ्या बाजूने होती, पण तू बाहेर आलास. अरे तिथे मेजॉरिटी सोडा हो, बाहेर आल्यानंतर पण तुम्ही बघा मेजॉरिटी कुठे आहे. तर ते त्यांचं मत आहे आणि खूप खूप आभार सगळ्या कॉन्टेस्टंटला, खूप खूप आभार महाराष्ट्रानं. आता काय होत आहे ना, बाहेर आल्यानंतर ना मला एवढं प्रेम भेटतंय, मला एवढं आपुलकी भेटतंय आणि असं खरंच पूर्ण महाराष्ट्र माझ्या आईसारखं झालंय, खरंच बोलतोय तुम्हाला. तर मी कोणाबद्दल ना चांगलं विचार करतोय ना वाईट विचार करतोय. मी कोणाबद्दल विचारच नाही करत आहे. मी फक्त स्वतःबद्दल विचार करतोय. हे प्रेम मला माझ्या तोंडावर तर मला दिसतंय, की एवढं प्रेम मला भेटलंय, की सगळ्यांचा आभार, सगळ्यांचं चांगलं होऊ द्या, सगळे चांगले काम करू द्या. तन्वीला खूप काम भेटू दे, राकेश अजून पुढे जाऊ दे, सगळे चांगलं काम करू दे. मी सगळ्यांसाठी हेच प्रार्थना करतोय आणि मला जे प्रेम भेटतंय ते अजून द्या, अजून द्या. फक्त नक्कीच, भूक आहे. नक्कीच. नक्कीच विशाल, महाराष्ट्र तुझ्यावर खूप प्रेम करतोय. पण एका टास्क बद्दल जेव्हा रेवा बाहेर पडली आणि टॉप 5 आले
आणि तन्वी जे बोलली ना त्याने सगळा महाराष्ट्र तिच्यावर भडकलाय. पण तुला तेव्हा असं वाटत होतं का की आपला गेम आणि आपल्याला खूप खाली दाखवण्यात येतंय आणि नंतरही आम्ही पाहिलं जे थोडे दिवस राहिले होते की ते तिघं मस्त एन्जॉय करतायत, पण एका कोपऱ्यात विशाल खूप शांत बसलाय, दुसऱ्या कोपऱ्यात अनुश्री खूप शांत बसलीये. हो, मला एकटं केलं होतं. कोणी मलाशी बोलत नव्हतं आणि मला खूप एकटं फील करवलं जात होतं त्या घरात. कारण टोळीचे कोणच नव्हते. ते सगळे बोलायचे एकमेकांना खाऊ घालायचे आणि मी फक्त एका कोपऱ्यात बसलो होतो. दीपाली येऊन बोलायची. मध्ये तिने बघितलं आणि ती बाहेरून ओळखते मला, तर येऊन बोलायची माझ्याशी थोडं. पण मला एकटं केलं होतं. पण मला माहित होतं की कुठेतरी ना हे लोकं बघतायत आणि लोकांना रिअल कोण आहे ते दिसेल. आणि मला कुठल्याही टास्कमध्ये पण परफॉर्म करू दिलं नाही आणि मी बसलो होतो एकटा, बोलत होतो एकट्याशी. काय करायचं, काय नाही करायचं काहीच कळत नव्हतं. जे 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 तन्वी बोलली रेवाच्या एलिमिनेशनमध्ये खूप वाईट वाटलं कुठेतरी. कारण जेव्हा ती टास्क जिंकून तिकीट टू फिनाले जिंकून फायनलमध्ये गेली होती, सगळ्यात खुश मीच झालो होतो आणि बोललो होतो, "काय खेळली यार, मजा आली." आणि जेव्हा मला ते भेटलं, तेव्हा ती माझं नाव पण तिने असं स्लो विशाल असं घेतलं. हो. मला वाटलं, "अरे एवढं काय यार, मी पण तुझ्यासारखाच आहे. मला पण जिंकायचंय. मी मी पण स्वप्न घेऊन आले. तू जेव्हा तुझं स्वप्न पूर्ण होताना मला एवढं चांगलं वाटलं. माझं होताना थोडं तरी एक हसी दे." पण तिने नाही केलं. ती आहे, मी आहे. मी ते निगेटिव्हिटी त्या घरातून सोडून आलोय. मला कुणाशी काही दुश्मनी नाही. इनफॅक्ट तन्वीची हात मिळवलं ते दाखवलं नाही त्यांनी. मी तन्वीला हात दिलं. तिला सांगितलं, की माझी दुश्मनी या घरात संपते. मी ही दुश्मनी या घरात सोडून जातोय. तर ती बोलली, की "नाही, पण माझी दुश्मनी बाहेर पण असणार. माझ्या बाबांनी मला शिकवलंय, की आपल्या एकदा बोललोय त्याच्यावर ठाम राहावं." मी बोललो, "नाही, नाही, तू ठाम राहा. तुझ्या बाबांनी तुला बरोबर शिकवलंय. पण माझ्या आईने मला शिकवले, की दुश्मनीने माणुसकीमध्ये माणुसकी मोठी. तर हे मी हात देतोय." तिने मला हात दिला नाही आणि मी तिला बोललो, की "ऑल द बेस्ट. माझी दुश्मनी इथे संपली." आणि इथे पण मी तेच बोलतोय. तन्वी पण मला कुठेतरी भेटली, तर मी स्वतः जाऊन तिला हाय बोलेन. माझी दुश्मनी त्या गेमपर्यंत होती, ती संपली. बाहेर फक्त प्रेम आहे माझ्या मनात सर्वांबद्दल आणि महाराष्ट्र मला जे प्रेम देते, ते फक्त मी त्यात एन्जॉय करतोय. बरोबर. आणि तुझ्या बाजूने दुश्मनी संपलेली आम्ही तुझं मन मोठं होताना आम्ही बिग बॉसच्या घरात पाहिलं. आणि नंतर ती सुद्धा शेवटच्या दिवशी म्हणाली की दुश्मनी संपली आणि मी फोन करेन बाबांसाठी. ते मी जे तिला बोललो त्याचा जवाब देत होती ती. हा. मी जेव्हा ती बोलली ना दुश्मनी माझी बाहेर राहील, म्हणून ती बाहेर जाताना ती बोलत होती, "ऐक मी तुला बोलली आहे, पण माझी दुश्मनी पण संपली." ती त्याचंच उत्तर देत होती मला. इतक्या दिवसात काही कॉन्टॅक्ट झालाय? आता 2 दिवस झाले मी बोललो 2 दिवसात तर मी फक्त खातोय, झोपतोय आणि धुरंधर बघितलंय मी. तर आता होईल कधी सगळ्यांशी मला काहीच प्रॉब्लेम नाही. हे माझ्या सीझनचे लोकं आहेत, माझी नाही. फॅमिली आहे. मला कोणाशीच काही राग नाही. आणि रुचिता खरं तर तिचं म्हणजे जिथून व्यक्त व्हायचं असतं ते इंस्टाग्राम अकाउंटच तिचं बंद झालंय. तर आता रोशन दादाही तिला सपोर्ट करतोय. तुझं काही बोलणं झालंय काय आणि काय सांगशील प्रेक्षकांना, ती बरी आहे का? हां, रुचिता खूप बरी आहे. माझं बोलणं झालंय. आमची मैत्री तशीच कंटिन्यू आहे घराच्या बाहेर आणि मी पण खूप प्रयत्न करतोय तिचं अकाउंट रिट्रीव्ह करायला. तिचं अकाउंटच एक तिचं माध्यम आहे ॲक्चुअली अर्निंगचं आणि मला खूप आणि मी सगळ्यांसाठी नेहमी उभा राहणार. टोळीच्या सगळ्यांसाठीच आणि सगळ्यांसाठीच या सीझनचा आणि रुचिताला मी बोललोय, की काय लागेल तर मी आहे आणि तुझं अकाउंट रिट्रीव्ह करण्यात खूप मदत करेन. पण ती खूप बरी आहे. तिला खूप आनंद आहे आणि ती खूप खुश आहे, की मी बाहेर आलोय आता भेटायला भेटेल तिला. नक्कीच. जाता जाता शेवटचं विशाल, खरं तर तू म्हणालास की ना मी पहिल्यांदा बाबाला मिठी मारली आहे माझ्या. हे फार अंडररेटेड रिलेशन असतं ना. आपण सगळ्या मित्र-मैत्रिणींना मिठी मारतो. आई-वडिलांना मारायची राहून जाते ती बिग बॉसच्या घरात तू नाही, मारलीस? त्याच्यात काय आहे ना, की मुलं जे आहेत ना, ती आईला मिठी मारतात हो. आणि मुलगी जी आहे ते बाबांना बाबा. मारते. मुलं बाबांना मिठी मारत नाही. का माहित नाही. असं नाही की प्रेम नाही करत किंवा काय असं असतं. पण एक मुलगा नेहमी बाबांना फक्त पण त्या बिग बॉसच्या घरी जेव्हा ते आले आणि पहिल्यांदा मिठी मारली ना, तेव्हा मी रिअलाईज केलं, की मी काय मिस करत होतो लाईफमध्ये. आता आज मी मिठी मारून आलोय. वाह! तर आता मी रोज मिठी मारतो त्यांना आणि खूप बरं वाटतं आणि प्रत्येकाला सांगतो, की तुमच्या आई-बाबांना रोज मिठी मारा प्लीज. तेच आहेत रिअल ट्रॉफी. येस, नक्कीच. आणि खूप छान प्रवास होता तुझा. काय मंत्र असतो विशालचा आयुष्य जगण्याचा? बी रिअल. व्हेरी जसे आहात तसे राहा. चुका, शिका, पुढे जा. पळा, उठा, पळा.
थांबू नका. फक्त आहे चूक, परफेक्ट कोणच नसतं, परफेक्ट नकोच. चुका करा, त्याच्याने शिका, तोच रिअल माणूस आहे. मी प्रत्येक महाराष्ट्राचा माणूस सारखा त्यांच्यासारखाच आहे, त्यांच्यासाठीच आहे. प्रत्येक मराठी माणूस चुका करतो, शिकतो आणि पुढे जातो. तेच माझं महाराष्ट्र आहे. नक्कीच. थँक्यू सो मच विशाल. बिग बॉस साठी हा इंटरव्ह्यू झालाय, पण आता तू मराठीत खूप छान छान कामं घेऊन ये आणि पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू आणि गप्पा मारू. शुअरली. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.